नमस्कार, मी साक्षी फ्रॉम स्वामी केक्स अँड बेक्स पर्शी. तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांना की बेकिंग शिकायचंय, अजून ते म्हणजे बेकिंग शिकतात त्यांच्यासाठी. बेकिंगसाठी सुरुवातीला जास्तीत जास्त वस्तू घरातल्या वापरा. डायरेक्ट तुम्ही शॉपमध्ये जाल, तुमच्या मनात आलं शॉपमध्ये जाल, खर्च कराल, तिथं काय होतं, सगळ्या अट्रॅक्टिव्ह वस्तू असतात, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टींकडे अट्रॅक्ट केले जातो. तर आता पैसे इन्व्हेस्ट कशा कशात करायचे ते सांगते. पहिली गोष्ट, स्पॅच्युला पाहिजे तुमच्याकडे. याच्याशिवाय आपण जे बॅटर बनवलेलं असतं ते काय होत नाही, व्यवस्थित टीन मध्ये ट्रान्सफर होत नाही. त्याच्यासाठी हा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर केक वरती डिझायनिंग करण्यासाठी पॅलेट नाईफ महत्वाचा आहे. हा पॅलेट नाईफ आहे ना, फक्त म्हणजे हा कमी खर्च, म्हणजे 50 किंवा 30-40 रुपयाचा, मला आता आठवत नाही. हा काहीतरी 80 रुपयाचा पॅलेट नाईफ आहे. हे 2 पॅलेट नाईफ माझ्याकडे. तुम्ही यातला एकच बाय केला तरी काय हरकत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नोझल लागतं आपल्याला डिझायनिंग करताना. आपण पहिल्यांदा जरी करत असेल तर नोझल लागतं. मग जेव्हा तुम्हाला नोझल वापरायचंय तेव्हा तुम्ही कुठलं नोझल वापरायचं, काय करायचं, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नोझल मिळतात. आता हे आहे 1M नोझल, नाव दिसत असेल मे बी तुम्हाला. हे आहे 1M नोझल आणि हे स्टीलचं आहे. आणि हे पण 1M नोझल आहे आणि हे आहे प्लास्टिकचं. मग मला काय वाटतं, जेव्हा तुम्ही अजून शिकताय तेव्हा ह्या नोझलला 40 ते 50 रुपये घालवण्यापेक्षा तुम्ही हे नोझल यूज करू शकता, जे की तुम्हाला फक्त 10 रुपयाला मिळतं. आणि याने पण बऱ्याच डिझाईन तुम्ही बनवू शकता. तुम्हाला याच्या डिझाईनचा वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा, मी तुम्हाला देते. आणि त्याच्यानंतर महत्वाची सगळ्यात गोष्ट ज्याच्यात तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागेल ते म्हणजे हे बीटर. हे विथ अटॅचमेंट येतं आपल्याकडे. आपल्याला मिशोवरती हे बीटर 350 पासून पुढे 400, 500, 600, 700 पर्यंत मिळतं. मी हे घेतलं होतं 389 रुपयाला. त्याच्यासोबत यात 2 आणि अजून 2 अटॅचमेंट्स आहेत, त्या आता नाही आहेत माझ्याकडे. पण काय होतं, जेव्हा मला आता खूप प्रमाणात क्रीम बीट करायला लागते ना, तेव्हा त्यामुळे ती क्रीम ह्या बीटरने व्यवस्थित बीट होत नाही. 1 किलो पर्यंत क्रीम जी आहे ती यांना व्यवस्थित बीट होते. तिथून पुढे जास्त असेल ना तर ती क्रीम व्यवस्थित बीट होत नाही. म्हणून मी आता बीटर बदललंय, चेंज केलंय. तर तुम्ही हे बीटर घेऊ शकताय, कारण हे मी 1.5 वर्ष झालं वापरते, अजून जसंच्या तसं वर्क करते. थोडंसं स्पार्किंग झाल्यासारखं होतं. हे मी घेतलं तेव्हापासून सुरुवातीपासून होतं याच्यामध्ये स्पार्किंग, पण त्याच्यानंतर या बीटरने मला काहीच प्रॉब्लेम दिला नाही. यानं खूप साथ दिली मला ह्या बेकिंग जर्नीमध्ये. आणि त्याच्यानंतर आता मेन गोष्ट, जिथे आपण खर्च करतो तो नाही केला पाहिजे. कारण मी आता एवढे दिवस झालं करते बेकिंग, पण मी अजूनही केक टीन वरती खर्च केलेला नाही. तर आता केक टीन